स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. शक्य असल्यास कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन करायचं आहे. कसे आहात सगळे? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. अशी सुरुवात होते आहे का आपल्या लाईफ मधली? आपली सकाळ अशी सुरू होते आहे का? सुरू होते आहे का की आपण मल्टीटास्किंग करता आहात कॅमेरे बंद करून? स्वतःला महत्त्व द्यायचं शिकलं पाहिजे. आपण काय शिकतो आहे? आपण एनर्जी विषयी शिकतोय. आपल्याला आपल्या 7 चक्रांना बॅलन्स करायचं आहे. मग आपल्याला कुठेतरी स्वतःला प्रायोरिटी देणं जमलं पाहिजे. स्वतःला महत्त्व द्यायसाठी आपण प्रयत्न करतोय की नाही, की स्वतःला लाईफ ट्रान्सफॉर्मेशनचं सेशन आहे ना हे. मग यात आपण कॅमेरे बंद करून बसणं योग्य नाही. स्वतःला महत्त्व द्यायला शिका. थोडासा वेळ स्वतःच्या तब्येतीसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी काढायचा आहे आपल्याला. कळालं का? येस. काल ज्यांनी मेडिटेशन मिस केलं त्यांनी रेकॉर्डिंग बघा आणि परत मेडिटेशन सुरुवात करा. येस. आज आपण जाणून घेणार आहोत की रेकीचे आपण काय काय लेवल्स आहेत. आपण कोणती लेवल शिकतोय? रेकी लेवल 1 शिकतोय. तिच्यामध्ये आपली शोधन क्रिया सुरू आहे की आपला स्वतःचा आपल्याला काय घ्यायचं आहे. लेवल 1 मध्ये शोध घ्यायचा आहे. आपण एनर्जीच्या विषयी बोलतोय ना, म्हणून म्हणतोय की जेव्हा 10 दिवस आपण एकमेकांसोबत असतो की नाही. हा, हेमांगी मॅम बोला, तुमचा काय प्रश्न आहे? मी कालच्या सेशनला नव्हती, तर मी रात्री रेकॉर्डिंग बघितली आणि ब- त्यानुसार मी मेडिटेशन केलं. अच्छा, ठीक तर आहे. तुमचा तर अनुभव मला काय कसा होता? अनुभव मला म्हणजे तो शेअर करायचा होता. ज्यावेळी मी नाभी चक्राच्या खाली आपलं जे स्वादिष्टान चक्र असतं तिथे ज्यावेळी मी करत होते त्यावेळी माझे पाय एकदम जड झाले. हा. आणि त्याच्यानंतर मला ना कंटिन्युअसली जांभया येत होत्या. आणि माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. कंटिन्युअसली पाणी येत होतं माझं. हा. मी कॉन्सन्ट्रेट करत होते ना, असं नाही, कॉन्सन्ट्रेट करत होते. आणि एक मोमेंटला वाटलं की मेडिटेशन आपण थांबूया, कारण मला ते सहन नव्हतं. ती बॉडी एकदम हे झाली होती, माझे हे पाय वगैरे खूप हे झाले हा, होते. म्हणजे ते 7 चक्राचं मेडिटेशन काय करतं बघा. जे आपल्याला आत्ता आपल्याला काय असतं ना, ब्लॉक झालेले चक्र असतात. हा. पर्टिक्युलर हा. तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये नाहीतर तुमच्या रूट चक्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा. कारण की ओके. जेव्हा मेडिटेशन सुरू करतो तेव्हा असं होतं ना हा. की सुरू केल्यानंतर आपल्याला असं जाणवायला लागतं कुठेतरी आपली बॉडी जड पडते आहे, हा. कुठेतरी कंटाळा येतोय, हा. कारण की आपण ते चक्र हो. ओपन करण्याचं काम करतोय. हो. आणि ज्यावेळी आपण ते ओम घेतलं ना, ओम बोलायला सुरुवात केली ना, त्यामुळे म्हणजे 1-2 नंतर लगेच माझी बॉडीच रिलॅक्स झाली एकदम. हा. हा, ते एकदमच रिलॅक्स झालं. आणि हे तर मला तो कालचा एक वेगळाच अनुभव होता तो ठीक आहे. चला. शेअर करा. वेल डन. तुम्ही स्वतःसाठी एक स्टेप घेतली. तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यानंतर पण तुम्ही प्रयत्न केले. प्रयत्न हा. करणं हो. महत्वाचे. येस. हो. हो. कारण स्वतःचा विचार करणं महत्वाचं आहे. आपल्याला हो. स्वतःसाठी जगणं हो. महत्वाचं आहे. बरोबर की नाही? बरोबर. एक स्टेप पुढे हम्म. जायचंय बस. हो. हो. हा, चालेल. हम्म. थँक्यू ओके. मॅम. ओके. थँक्यू. थँक्यू. येस. पुढे जाऊया. मी तुम्हाला कशाबद्दल, आपण बोलत होतो की आपल्याला म्हणजे का शिकायचं, ही आपली शोधन क्रिया आहे की नाही. पहिली लेवल म्हणजे आपण शोध घेतोय एक तर स्वतःचा, आणि आपल्या बॉडीमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या चक्रांमध्ये आपल्याला काय आणायचंय? बॅलन्स आणायचंय. आणि जे काही ब्लॉकेजेस आहे ते आपल्याला हळुवारपणे रिमूव्ह करायचे आहे. प्रयत्न आपला काय आहे की इतके वर्षाचं साठलेलं एकदम बाहेर पडणार आहे का? नाही ना. ही 10 दिवसांच्या सेशन ही सुरुवात आहे. इथून काय आहे? ही प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे. हळूहळू एक एक पायऱ्या आपल्याला समोर जायचं आहे. तर आपण जाणून घेऊया की रेकीच्या पायऱ्या म्हणजे रेकीच्या लेवल्स किती असतात. आपल्याला पहिल्या लेवलमध्ये रेकीची पहिल्या लेवल जी असते त्यात आपली एनर्जी 10% वाढते. ज्यांनी अट्युनमेंट घेतला आहे त्यांची एनर्जी 10% वाढलेली आहे. ठीक आहे.
आणि आता त्यांना हळुवारपणे 21 डेजची प्रॅक्टिस करायची. आणि या 21 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर आपल्याला काय होईल, या ऊर्जा इतरांना द्यायला मदत होईल. पहिले आपल्याला स्वतःची हिलिंग करायची आहे की नाही, की माझ्या बॉडी पार्ट वरती कुठे प्रॉब्लेम आहे, माझ्या बॉडी पार्ट वरती माझ्या चक्रांमध्ये कुठे इम्बॅलन्स आहे, मला ते संतुलन पहिल्यांदा काही साधायचं, मला बॅलन्स करायचे माझे इमोशन्स, फिजिकल आणि मेंटल हेल्थ. प्रत्येक गोष्ट स्वतःची पहिले काय करायची, आपल्याला बॅलन्स करायची. तर रेकीच्या 3 लेवल असतात. रेकी लेवल 1 जी शोधन क्रिया आहे, लेवल 2 ज्यात आपण टेलिपॅथी, डिस्टन्स हिलिंग आणि काही 2 सिम्बॉल शिकतो. आणि आपण अफर्मेशनच्या थ्रू आपल्या विश बॉक्स टेक्निक असतं, त्यामध्ये आपल्या विश कशा कम्प्लीट करायच्या हे लेवल 2च्या मध्ये शिकतो. आणि बघा कधी कधी लेवल 3 मध्ये आपण लेवल 2 मध्ये आपली एनर्जी 40% होते आणि लेवल 3 मध्ये आपली एनर्जी 100% होते. कारण लेवल 3 मध्ये आपण क्रिस्टल हिलिंग शिकतो, डाउजिंग शिकतो आणि क्रिस्टल्स यूज करून आपली रेकीची एनर्जी 100% आणि क्रिस्टलची एनर्जी 100% अशी आपल्याला संपूर्णतः म्हणजे क्रिस्टल हिलिंग वापरल्यामुळे आपली एनर्जी अजून एनहान्स होत असते, आपलं चक्र बॅलन्सिंग होतं. आणि नंतर ग्रँड मास्टर लेवल ही तर 6 महिन्यानंतर करण्याची प्रोसिजर आहे, की आपल्या ह्या 3 लेवल शिकणं बेसिक गोष्ट आहे. कोणाला संपूर्ण हिलिंग करायची असेल तर 3 लेवल आपल्याला शिकावं लागतं. बघा आता आपण जेव्हा असं होतं ना, की लेवल 3 मध्ये आपण काय सायकिक अटॅक आणि सायकिक सर्जरी, सर्जरी म्हणाल तर मॅम तुम्ही म्हणाल की मॅम याच्यामध्ये पण सर्जरी असते का, तर हो, यातही आपण सायकिक अटॅक म्हणजे ज्यांना काहीतरी काहीतरी असं ब्लॉकेजेस निर्माण आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी आहे, कुठेतरी काहीतरी ह्या गोष्टी झालेल्या आहे, कुठेतरी काहीतरी पीडा आहे जी लक्षात येत नाही, घरात खूप निगेटिव्हिटी आहे, सतत कटकटी भांडण होत आहे, खूप उपाय करून पण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तेव्हा लेवल 3 मध्ये आपण काय करतो, त्यांची सायकिक सर्जरी करतो. त्यांच्यामध्ये काय झालेला असतो, काही सायकिक अटॅक झालेला असतो, तर त्यामुळे ती सायकिक सर्जरी आपण लेवल 3 मध्ये शिकतो. अजून आपल्या मंत्रांच्या सिद्धी, कुठला मंत्र यूज करून अफर्मेशन कसे द्यायचे, कुठल्या गोष्टीसाठी अफर्मेशन कसे काम करतात, या सगळ्या गोष्टी आपण लेवल 3 मध्ये शिकत असतो. अजून बरंच काही आपण लेवल 3 मध्ये शिकणार आहोत. आज आपला टॉपिक आहे की अट्युनमेंट प्रोसेस का महत्वाची आहे. बघा रेकीची ऊर्जा जेव्हा शिकतो आहे ना, तर आपल्याला दीक्षा दीक्षा ही खूप महत्वाची आहे. कुठेतरी आपण जेव्हा गुरुकुलात आधी राहत होतो, शिकत होतो, तेव्हा आपण दीक्षा घेणं का महत्वाचं, की गुरुजी आपला सिलेक्ट करायचे आणि मग आपल्याला काय करायचे, हे माझे स्टुडंट आहे त्यांना गुरुकुलात नेऊन त्यांना शिकवायचे, या पद्धतीने चालवायचं. आणि त्यानंतर आपण त्यांना काय करायचो, दीक्षा म्हणजे एक तर त्यांची दक्षिणा द्यायचो आणि त्यांना त्यांच्याकडून काय घ्यायचो, दीक्षा घ्यायचो. तर ही दीक्षा घेणं काय असतं, अट्युनमेंट प्रोसेस फार महत्वाची असते, जेणेकरून आपल्याला त्या एनर्जीचं आपल्या चक्रांमध्ये जे काही बॅलन्स इम्बॅलन्स असेल ते बॅलन्स साधायला मदत होत असते. जसं ही दीक्षा घेतल्यानंतर ही जी आपण नाही का प्लंबरला बोलल्यानंतर पाईपलाईन काम कोण करतं, जर पाईपलाईन ब्लॉकेजेस झाली असतील तर ते ब्लॉकेज काढण्याचं काम प्लंबर करतो. त्याप्रमाणे एक रेकी ग्रँड मास्टर किंवा प्राईम मास्टर तुमचं काय करतो, अट्युनमेंट प्रोसेस करून देत असतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की ही दीक्षा जे लोक घेतात, ही दीक्षा घेतल्यानंतर जेव्हा त्यांच्या हातामध्ये आपण रेकीची प्रेयर शिकलो, की रेकीची प्रेयर मी आज परत तुम्हाला सांगते, की मी स्वतःची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे, आणि मी डॉक्टर मिकाऊ सुईंच्या नंतर मी माझ्या समस्त गुरुजनांची आभारी आहे. आणि जर तुम्ही माझ्याकडनं दीक्षा घेतली असेल तर तुम्ही माझं नाव नाही तर ईश्वर गुरूंची आभारी आहे. आणि नंतर म्हणायचं आहे 3 टाइम्स रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, असं 3 वेळा आपल्याला म्हणायचं आहे. ठीक आहे. ही रेकीची प्रेयर आपल्याला 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 जर त्याच्यात क्लिन्झिंग करायची आहे तेव्हाही म्हणायची आहे, तुम्हाला इतरांना हिलिंग करायची आहे तेव्हाही रेकीची प्रेयर म्हणायचीच आहे. नंतर दुसऱ्यांना आपल्याला हिलिंग जर द्यायची आहे तेव्हा पहिल्यांदा स्वतःचा औरा काय करायचा आहे, लॉक करायचा. मी तुम्हाला शिकवलं आहे की औरा कसा लॉक करायचा, बरोबर ना. एक व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये बसायचं आहे. रेकीला आपल्याला काय करायची, रेकीची प्रेयर म्हणायची आहे, रेकीला कॉल करायचा आहे आणि आपला औरा पहिल्यांदा लॉक करायचा आणि मग दुसऱ्यांना हिलिंग द्यायची.
औरा लॉक करणं महत्वाचं आहे, जेणेकरून स्वतःचा औरा आपण नाही का या पद्धतीने शिकलो, प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, स्वतःचा औरा लॉक करायचा आहे. कळालं? येस. ज्यांनी अट्युनमेंट घेतला आहे त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हे 24 पॉइंट्स, 24 किंवा जे 18 पॉइंट्स आहे यामध्ये आपली चक्रा हिलिंग होते आहे. आणि आपल्याला आपले जे काही पर्टिक्युलर बॉडी पार्टचं दुखणं आहे ते त्या पॉइंटला हिलिंग करून आपण काय करू शकतो, दूर करू शकतो. जर तुम्हाला अति विचारांची सवय आहे तर आपल्याला 7 चक्रांचं मेडिटेशन सांगितलंय कालचं मेडिटेशन. जर तुम्हाला जास्त जड होत असेल तर आपल्याला काय करायचं, जसे बीज मंत्र आहे, प्रत्येक चक्राचं काय आहे, बीज मंत्र आहे. तो बीज मंत्र आपल्याला जप करायचा. त्या बीज मंत्राचा काय करायचं, आपल्याला जप करायचा. म्हणजे आपल्याला जर खाली पाय दुखत असतील, मूलाधार चक्राशी संबंधित काही आजार असतील, पाईल्सचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे काही गुडघ्यांचा इश्यू असेल, तर तुम्हाला लम 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 या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, जप करायचंय. नंतर स्वादिष्टान चक्र म्हणजे गायनिक इश्यू असतील, गर्भपिशवी संबंधित काही आजार असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, वम. म्हणजे एक एक चक्रांच्या संबंधित आपल्याला 3-3 मिनिटं एका चक्रावरती लक्ष केंद्रित करून ध्यान करायचं आहे. ठीक आहे. एका चक्रावरती 3 मिनिटं लक्ष केंद्रित करून ध्यान करणे. मग त्या चक्रांच्या आजूबाजूचे अवयव देखील काय होतात, हील होतात. ठीक आहे. ओके. आज आपण बघणार आहे की डॉक्टर मिकौसींनी जेव्हा आपल्याला रेकीचं म्हणजे हिलिंग सांगितलं, हिलिंग ज्यांनी शिकवलं आणि लोकांना हिलिंग द्यायला त्यांनी सुरुवात केली, तर त्यांनी काय केलं होतं, काही पर्टिक्युलर बॉडी पार्ट्सवरती हिलिंग करायला सांगितलं. की म्हणजे कुठल्या अवयवावरती हिलिंग करायचं, जेणेकरून आपल्याला ह्या फिजिकल, मेंटल आणि इमोशनल आपले सगळ्या बॅलन्सिंग साधता येईल. तर आपले हे पहिला पॉइंट बघूया, पहिली पोझिशन बघूया. तर पहिली पोझिशन आपल्याला हे करताना आपल्याला चष्मा काढून ठेवायचा आहे. ठीक आहे. चष्मा काढून ठेवल्यानंतर मी काय करणार आहे, रेकीला म्हणजे व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये स्वतःला इमॅजिन करणार आहे की एक पांढऱ्या कलरच्या शुभ्र प्रकाशात, एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश, त्यामध्ये मी बसलेली आहे. एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांचा स्रोत, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करत आहे. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, व्हाईट कलरच्या पिरॅमिडला इमॅजिन करायचं आहे. कळतं आहे? एक पांढऱ्या कलरच्या शुभ्र प्रकाशात आपण बसलो आहे असं आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊसुईंची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. या पद्धतीने आपण काय करायची आहे, रेकीची प्रार्थना करायची आहे. आणि या पद्धतीने आपले हात रब करून आपल्याला 3 मिनिटं आपल्या डोळ्यांवरती, पहिला कोणत्या आहेत, डोळे, डोळे सांगितले. ठीक आहे. डोळ्यांवरती आपल्याला हिलिंग द्यायचे 3 मिनिटं एका पॉइंट वरती. आपल्या हातातून जी ऊर्जा आहे ही आपण जेव्हा रेकीला कॉल करणार आहे, थंड गरम जी काही ऊर्जा असेल, ज्या काही संवेदना आपल्या हातातून किंवा एक चक्रांसहित अशी काहीतरी मुंग्यासारख्या जी एनर्जी फ्लो होत असेल, त्याचा जी संवेदना सुरू होते ती सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला काय करायचे, एका पॉइंटची हिलिंग करायची आहे. तर एका पॉइंटची, पर्टिक्युलर पॉइंटची हिलिंग करायला एका पॉइंटला 3 मिनिटं लागतात. किती मिनिटं लागतात? 3 मिनिटं. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी 3 पॉइंट घ्या, संध्याकाळी 3 पॉइंट घ्या. ठीक आहे. म्हणजे सकाळी 10 मिनिटं होतील, संध्याकाळी 10 मिनिटं होतील, असे आपल्याला काय करायचे, पॉइंट डिव्हाइड करायचे. ज्यांना समजा डोळ्यांचा खूप त्रास आहे, चष्म्याचा नंबर वाढलाय, तर आपल्याला काय करायचंय, कंटिन्यू आपल्याला डोळ्यांची हिलिंग करायची. जो पर्टिक्युलर आपल्याला जास्त प्रॉब्लेम्स आहे, एखाद्या अवयवाचा जर आपल्याला प्रॉब्लेम जाणवतोय ना, तर आपल्याला त्या अवयवावर हात ठेवून आपल्याला काय करायची, त्याची पर्टिक्युलर अवयवाची हिलिंग करायची आहे. आता गळ्याचं, बऱ्याच जणांना ना व्यवस्थित बोलता नाही येत, थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो, इमोशन एक्सप्रेस करता नाही येत, मग आपल्याला नेक्स्ट पॉइंट घ्यायचा.
पर्टिक्युलर पॉइंटचं नाही तर जनरली तुम्ही काय करू शकता, एका दिवशी 3 पॉइंट सकाळी घ्या, वेळ नसेल तर एका दिवशी 2 पॉइंट घेतले तरी चालतील. ओके. येस. पहिला पॉइंट आपला आहे, पहिली पोझिशन आपली आहे, आपल्या डोळ्यांना हील करायचं आहे आणि इमॅजिन करायचं आहे, अफर्मेशन द्यायचं आहे, माझ्या डोळ्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझ्या डोळ्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. मी माझ्या डोळ्यांनी उत्तमात उत्तम गोष्टी बघते आहे. मी माझ्या डोळ्यांनी उत्तमात उत्तम गोष्टी बघत आहे. काय करायचंय, आपल्या डोळ्यांनी नकळत वाईट घटना, वाईट गोष्टी बघितल्या असतात. खूप सारा मोबाईलचा वापर झालेला आहे, खूप स्क्रीन वापरण्यात येते, मग आपल्याला काय होतं, डोळ्यांना बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो आणि नकळत आपण कधी कधी खूप चुकीच्या गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे देखील आपल्या डोळ्यांना काय होतो, इनडायरेक्टली प्रॉब्लेम होत असतो. तर आपण हिलिंग देताना काय म्हणायचं, माझ्या डोळ्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. ठीक आहे. सॉरी. पुढचा पॉइंट येतो, परत आपल्याला दिव्य रेखी शक्तीची ऊर्जाला काय करायचंय, आपल्याला परत एक एनर्जी आपल्या हातात घ्यायची आहे आणि आपल्याला आपल्या डोक्याला हिलिंग द्यायची. कारण हे डोक्यामध्ये असंख्य विचार चालू असतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नको त्या गोष्टी फिरत असतात आणि या विचारांना एक चांगली दिशा मिळावी, एक चांगली डायरेक्शन मिळावी, हा प्रयत्नासाठी आपल्या डोक्यांची, आपल्या मेंटल स्टॅबिलिटी असणं महत्वाची, आपल्या विचारांना दिशा मिळणं महत्वाची आहे. त्यामुळे जेव्हा आपण इथे हिलिंग करतो, मी खूप सकारात्मक आहे, माझ्या मनात प्रत्येकाविषयी खूप सुंदर पॉझिटिव्ह विचार आहे, माझ्या मनात एकदम चांगले विचार आहेत, या पद्धतीने आपल्याला स्वतःच्या विचारांना काय करायचंय, मला योग्य ते विचार माझ्या आयुष्यात येत आहे, या पद्धतीने तुम्ही जे स्वतःच्या विचारांबद्दल पॉझिटिव्ह बोलू शकाल, त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, स्वतःच्या आपल्या माइंडला हिलिंग द्यायची आहे. आणि माझ्या डोक्याला, माझ्या सहस्रार चक्राला, माझ्या आज्ञा चक्राला आणि माझ्या आज्ञा चक्राशी कनेक्टेड सर्व अवयवांना संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. काय करायचंय, माझ्या डोक्याला, माझ्या डोक्यातील प्रत्येक अवयवाला, प्रत्येक नर्व्हला, त्या सहस्रार चक्र, आज्ञा चक्र, त्याच्याशी कनेक्टेड प्रत्येक अवयवाला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. आणि आपल्याला हिलिंग देताना किंवा अफर्मेशन देताना मी आधी पण सांगितलं, आता परत सांगत आहे की परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला द्यायचंय, पूर्ण वर्तमान काळ, त्यामध्ये वाक्य बोलताना आपल्याला म्हणायचं झालेलं आहे असं दाखवायचंय. ओके. लक्षात ठेवायचंय, ती घटना घडवायची वाट नाही बघायची, ती घडलेली आहे आपण असं इमॅजिन करायचं आहे. अफर्मेशन देताना आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये अफर्मेशन द्यायचे. येस. पुढचा आहे आपला पॉइंट की कान. सेम आपल्याला थर्ड पॉइंटला हिलिंग देताना आपला थर्ड पॉइंट कोणता राहील, आपले कान. कानांवरती या ऊर्जांचा प्रवाह आपल्याला आता सुरू होईपर्यंत पासून संपेपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायची. जसं 3 मिनिटं साधारणतः ह्या ऊर्जाचा प्रवाह सुरू होऊन संपेपर्यंत साधारणतः 3 मिनिटं लागतात. जी आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे किंवा जो काही अनुभव आहे, तर 2 ते 3 मिनिटं साधारणतः वेळ लागतो एका पॉइंटला हील करायला. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्या कानांना, माझ्या कानांना संपूर्णतः स्वास्थ्य प्राप्त झालेला आहे. माझ्या कानांनी खूप चांगल्या गोष्टी ऐकत आहे, माझे कान मला खूप सपोर्ट करत आहे. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक बॉडी पार्टला काय करायचं आहे, व्हिज्युअलाइज करून अफर्मेशन द्यायचं आहे. कळालं? आणि ही प्रॅक्टिस आपल्याला 21 दिवसांसाठी पुढे करायची आहे. पहिला पॉइंट समजला, पहिला पॉइंट आहे डोळे, दुसरा पॉइंट आहे पोझिशन कुठली आहे, डोकं आहे, आज्ञाचक्र आणि डोके आहे, आणि तिसरा पॉइंट आहे आपले कान. ओके. पुढे बघूया आपण. नंतर आहे आपलं बॅक, जे आपलं बॅक साईडचं जे ब्रेन आहे ना, त्याला आपल्याला हिलिंग द्यायची आहे. पोझिशन नंबर 4 या चित्रांमध्ये दाखवलंय, बॅक साईडच्या ब्रेनला आपल्याला हिलिंग द्यायची आहे. एक छोटा मेंदू आणि एक मोठा मेंदू असतो ना, त्या पद्धतीने आपल्याला बॅक साईडचा जो ब्रेन आहे त्याला हिलिंग द्यायची आहे. कळालं? सेम आपल्याला अफर्मेशन द्यायचे की माझ्या मनात माझे सकारात्मक विचार येत आहे, खूप क्रिएटिव्ह विचार येत आहे, मला खूप पॉझिटिव्ह वाटत आहे, या पद्धतीने मला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झाला आहे,
मला लोक ओळखता येतात. कारण बघा, आपण थर्ड आय चक्राबद्दल काय बोललो होतो? थर्ड आय चक्र आपल्याला काय सांगते? की ओळख, आपल्याला दृष्टी देतं. थर्ड आय चक्रामध्ये मला मला दृष्टी मिळते. आणि थर्ड आय चक्र ब्लॉक असताना मला काय होतं की लोक ओळखता येत नाही, लोकांना समजून घेता नाही येत, कम्युनिकेशन मध्ये. हे थर्ड आय चक्राचं हे जे आहे ना, हे जे आहे, ह्या पूर्ण प्रॉब्लेम इथे असतो. थर्ड आय चक्राचा नाकाच्या वरचा जो प्रॉब्लेम असतो ना, तो सगळा थर्ड आय चक्रामध्ये असतो. तर या रिलेटेड, या ऑर्गनच्या रिलेटेड जे काही ब्लॉकेजेस असतात किंवा जे काही डिसिजेस असतात, ते क्युअर व्हायला आपल्याला हिलिंग कुठे करायचे? एक थर्ड वरती आणि एक बॅक साईडला. ठीक आहे. पोझिशन नंबर 4 समजली तुम्हाला? कुठे आहे पोझिशन नंबर 4? हा, या पद्धतीने ज्यांना समजली नसेल त्यांनी सांगा मला. हा, ज्यांचे हात दुखत असतील तर थोडा थोडा वेळ द्यायचा. आता ह्याला 2 मिनिटं करायचं आहे. ज्यांचं ह्या पोर्शनला हिलिंग करायची आपल्याला, एका वेळेस खूप त्रास होत असेल, हात वरती नसेल जात, तर एका वेळेस 2च पॉइंट घ्या, जास्त करू नका. सोपे सोपे 2 पॉइंट घ्या. आज सकाळी 2 घ्यायचे, संध्याकाळी 2 घ्यायचे. या पद्धतीने आपल्याला जे काही पॉइंट्स असतील त्याची हिलिंग करायची. येस. पुढे जाऊया. पोझिशन नंबर 5. हा आपल्या मानेचा, बघा आपल्याला स्पॉन्डिलिसिसचा त्रास असतो ना बऱ्याच जणांना, तर त्यांनी काय करायचं? आपल्या मानेवरती हिलिंग करायची. आणि याच पद्धतीने आपल्याला माझा स्पाइन, माझी मान, याला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझ्या शोल्डर मला खूप सपोर्ट करत आहे. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? अफर्मेशन द्यायचं आहे की मला माझे संपूर्ण अवयव काय करत आहे? सपोर्ट करत आहे. मला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. येस. समजली पोझिशन नंबर 5? पोझिशन नंबर 5 आपल्या मानेच्या मागच्या पोर्शन मध्ये, मान जिथे आहे ना, इथे. ठीक आहे. नेक्स्ट आहे पोझिशन नंबर 6. पोझिशन नंबर 6 कुठे आहे? आपला गळा. गळा म्हणजे कुठे येतो बघा? इथे करताना आपलं थ्रोट चक्राला हिलिंग करतोय आपण. म्हणजे इथे देताना आपण गळ्याला हिलिंग करतोय ना, तर माझं कम्युनिकेशन खूप चांगलं होत आहे. मी माझ्या भावना उत्तमरित्या एक्सप्रेस करू शकते. काय करते की मी माझ्या भावना उत्तमरित्या एक्सप्रेस करत आहे. मला माझ्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचवता येत आहे. माझं कम्युनिकेशन खूप छान आहे आणि माझ्या गळ्याला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. हे आपल्याला पूर्ण इथे हात ठेवून 2 मिनिटं पूर्ण डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करून आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहेत. कळालं? पोझिशन नंबर 6. येस. आता येते पोझिशन नंबर 7. पोझिशन नंबर 7 वरती एक हात आपल्या हृदयाच्या सरळ घ्यायचा आहे, एक आडवा घ्यायचा आहे. दिसते आहे तुम्हाला? एक सरळ आणि एक आडवा. आपल्या हार्ट वरती एक सरळ आणि एक आडवा घ्यायचा आहे. तर हे आपण कोणाला देतोय? आपल्या हार्ट चक्राला हिलिंग करतोय इथे, सेंटर ऑफ द हार्ट. माझ्या हृदयात प्रेम आणि दया, करुणा यांनी माझं हृदय भरून गेलेलं आहे. माझ्या हृदयाला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझ्या हृदयात सर्वांविषयी करुणा आहे, सर्वांविषयी दया आहे. माझ्या हृदयात प्रत्येकाविषयी प्रेम आहे. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? हृदयाला अफर्मेशन द्यायचं आहे. ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हृदयाला हील करायचं आहे. ज्यांना जे काही श्वास घ्यायला त्रास होतो, बीपी आहे, लो बीपी आहे, त्यांनी पर्टिक्युलर आपल्याला हृदयाला हील करायचं. कफाचा खूप त्रास होतो ना, तेव्हा देखील आपल्याला हार्ट चक्राला हिलिंग करायचं आहे. कारण की हार्ट चक्र हील करताना त्याच्या आजूबाजूच्या अवयवांना देखील आपण काय करत असतो? हिलिंग प्रोव्हाइड करत असतो. कळालं का? कळत आहे? आपण हार्ट चक्र जेव्हा हील करून राहिलो आहे, तेव्हा हार्ट चक्रांच्या आजूबाजूच्या अवयवांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संबंध आपल्याला अफर्मेशनच असं द्यायचंय. माझ्या हृदयाशी कनेक्टेड प्रत्येक अवयवाला, प्रत्येक नवला,
संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. येस. नंतर आहे चेस्ट. आपली चेस्ट, आपल्या चेस्टला नेक्स्ट पॉइंट आहे, माझ्या चेस्टला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे, माझी चेस्ट प्रोटेक्टेड आहे. या पद्धतीने आपल्याला चेस्टसाठी अफर्मेशन द्यायचं आहे. असं जर आपण डेली प्रॅक्टिस करणार तर आपल्याला कुठलीही प्रकारची डिसऑर्डर मनात येणार नाही, शरीरात येणार नाही आणि विचारातही येणार नाही. कळालं? येस. पुढचा आहे आपला पॉइंट, आपला मणिपूर चक्र. मणिपूर चक्राचा पॉइंटला आपण हिलिंग देतो आहे. म्हणजे मणिपूर चक्र कुठे येते? आपल्या नाभी चक्राच्या 3 बोट वरती आणि हृदय चक्राच्या, जिथे हृदय चक्र आपलं जे हे असतं रिब गेज, हृदय चक्राच्या एकदम खाली 3-4 बोट खाली आणि नाभी चक्राच्या 3 बोट वरती मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्र आपल्या इच्छाशक्ती, आपली महत्वाकांक्षा, आपल्या कॉन्फिडन्सचं कारक आहे. जी आपण धडपड करत असतो हे, किंवा पैसे कमवण्याची जी इच्छा असते, किंवा कुठली गोष्ट करण्याची इच्छा, काम करण्याची इच्छा असते, ती मणिपूर चक्र आपल्याला त्या इच्छाशक्ती प्रदान करत असते. म्हणून मणिपूर चक्र बॅलन्स करताना ज्यांना ग्रॅटिट्यूड नाही, म्हणजे जे लोक आभार मानत नाही, जे लोक सतत नाही का स्वतःचा विचार करत असतात, ज्यांना असं समोरच्या स्वतःचा मोठेपणा खूप घ्यायची सवय असते ना, त्यांचं मणिपूर चक्र डिस्टर्ब झालेलं असतं. डायजेशनचे इश्यू असतात, त्यांना डायबिटीज होतो, कारण ते ग्रॅटिट्यूडच नाही करत ना. जे काही मिळतं आहे त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता बाळगायला पाहिजे. जेव्हा तुमचं मणिपूर चक्र काय होईल? बॅलन्स व्हायला मदत होईल. मग आपल्याला माझं मणिपूर चक्र आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक अवयव, मग मणिपूर चक्राशी संबंधित कोणते कोणते अवयव आहे? आपले लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, हे सगळं कुठे कनेक्टेड आहे? आपल्या मणिपूर चक्राशी. त्याला काय झालेलं आहे? संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. 3 मिनिटं अफर्मेशन द्यायचं आहे. ज्यांना डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मणिपूर चक्राला हिलिंग करणं गरजेचं आहे. कळालं? आता मी प्रॉब्लेम नुसार पण सांगत आहे, ते लक्षात घ्यायचं आहे की आपल्या बॉडीमध्ये आपल्याला पर्टिक्युलर आहे का प्रॉब्लेम, आपल्याला डायजेशनचा इश्यू आहे का, आपला कॉन्फिडन्स कमी आहे का, मग आपण काय करायला पाहिजे? मणिपूर चक्राला हिलिंग द्यायला पाहिजे. ओके, हे झालंय. नंतर येतो आहे मणिपूर चक्रानंतर येतं आपलं स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र, ज्यांना गर्भाशयाच्या गाठी, गर्भाशय संबंधी कुठलेही आजार, किडनी संबंधी काही आजार असतील तर यांनी आपल्या स्वादिष्टान चक्र आणि आपल्या मूलाधार चक्रावरती हिलिंग द्यायची आहे. ठीक आहे. पोझिशन नंबर 10, आपल्या स्वादिष्टान चक्र, जिथे आपल्या 2 गर्भाशय आहे त्या तिकडे आपल्याला काय करायचे आहे? 3 मिनिटं हिलिंग द्यायची आहे. माझं स्वादिष्टान चक्र संपूर्णतः बॅलन्स आहे. माझं स्वादिष्टान चक्र, त्या संबंधित कनेक्टेड सगळे ऑर्गन्स, सगळे टिश्यू, सर्व नर्व यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. आणि या पद्धतीने आपल्याला संपूर्णतः हात रब करू, हँड रब करायचे एव्हरी टाइम, आणि तिथे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करायची. कळालं? येस. त्यानंतर आहे आपलं रूट चक्र. रूट चक्राला हिलिंग आपल्याला रूट चक्राला हिलिंग देताना आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये हिलिंग द्यायची, किंवा आपल्याला एकदम खाली आपलं जिथे स्पाइन कॉर्ड असतं ना, माकड हाडाच्या शेवटी आपल्याला बॅक साइडने हिलिंग द्यायची. ठीक आहे. समोरून पण माकड हाडाच्या एकदम खाली जायचं आहे, तिथे हिलिंग द्यायची आहे. 11 नंबरची पोझिशन, 11 नंबरची पोझिशन चेक करा. त्या पद्धतीने आपल्याला हिलिंग द्यायची आहे. आपलं रूट चक्र बॅलन्स करताना आपण लम नावाच्या मंत्राचा जप करू शकतो. जर तुम्हाला रूट चक्र, डायजेशन इश्यू असतील तर तुम्ही या 3ही चक्रांवरती रोज हिलिंग करणं गरजेचं आहे. डायजेशन इश्यू आहे, पाईल्सचा प्रॉब्लेम आहे, पाय दुखताय, जे हाडं दुखतात, पाय गुडघ्यांवरती जे काही म्हणजे गुडघ्यांमधलं ऑइल कमी झालं आहे, बरोबर ना, तर त्या संबंधी आपल्याला हिलिंग करायचं आहे. तर आपल्याला रूट चक्रावरती बॅलन्स साधायचा आहे. जे आपल्या जी फायनान्शियल स्टॅबिलिटी असते ना आयुष्यात, ती रूट चक्रापासून येते. कारण रूट चक्रामध्ये जर भीती निर्माण झाली
तर आपल्या संपूर्ण शरीरामध्ये इम्बॅलन्स क्रिएट होत असतं. कळालं? येस. पुढचा पॉइंट आहे पोझिशन नंबर 12 आणि 13, 12 आणि 13. पोझिशन 12 आणि 13 आपले दोन्ही गुडघे. आपल्याला खूप गुडघेदुखी होत असेल तर आपल्याला पोझिशन नंबर 12 आणि 13 ला फोकस करायचा आहे. तिथे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांचा पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश माझ्या हातातून तिथे पोहोचत आहे आणि माझ्या दोन्ही गुडघ्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ प्रदान झालेला आहे. माझे दोन्ही गुडघे मला नेहमी सपोर्ट करतात आणि माझ्या गुडघ्यांना संपूर्णतः आरोग्य प्रदान झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही जितके पॉझिटिव्ह अफर्मेशन त्यांना देऊ शकता तेवढे द्यायचे आहे आणि त्यांचे आभार देखील मानायचे. शक्य असल्यास आपल्या पायांचे खूप आभार मानत जा. कारण पूर्ण पूर्ण आपल्या बॉडीचा ओझं कुठे असते? आपले पाय, तळपाय सांभाळतात की नाही? त्यामुळे त्यांना तुम्ही रोज हिलिंग देताना काय करायचं? त्यांचे आभार देखील माना. तेच नाही, प्रत्येक अवयवाचे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्यासाठी काय करतात? कार्यरत असतात की नाही? तर त्यासाठी त्या आपल्या बॉडी पार्ट्सचं आभार मानणं खूप गरजेचं आहे. बघा, आपण वॉटर एक्सपेरिमेंट बघितला, आपण भातावरचा जो राईस एक्सपेरिमेंट बघितला. जर त्या गोष्टी त्याच्या वॉटर एक्सपेरिमेंट होतो आहे, वॉटर एक्सपेरिमेंटवर अफर्मेशन काम करतायत, आपलं बॉडीमध्ये किती 71% पाण्याने भरलेली आहे की नाही? मग जर हे पाणी आपल्या बॉडीमध्ये संपूर्णतः कार्यरत आहे, संपूर्ण बॉडीत 71% पाण्याने भरलेली आहे, तर हे पाणी देखील मग जिथे जिथे तुम्ही पॉझिटिव्ह ऊर्जांचा जी हिलिंग देणार आहे, पॉझिटिव्ह ऊर्जाचा स्त्रोत तिथपर्यंत पोहोचवणार आहे, तर पाणी देखील आपल्याला काय करणार आहे? बॉडीमधलं जे फ्लुइड राहणार आहे ते पण सपोर्ट करणार आहे. बरोबर? त्यामुळे आपल्याला जितके पॉझिटिव्ह होत असेल तितकी ग्रॅटिट्यूड करा, पॉझिटिव्ह अफर्मेशनचा वापर करायचा आहे. कळालं? येस. पुढचं आपल्याला बघायचं आहे. पुढचं आपल्याला शोल्डरचे पेन, शोल्डरचं आहे ना, शोल्डर वरती आपल्याला हिलिंग द्यायची आहे. फ्रोझन शोल्डरचा ज्यांना त्रास असतो, मानीचे दुखणे असतात, ह्या जो बॅक दुखत राहते, जे पाठ पाठ नेहमी दुखत राहते, त्यांनी काय करायचंय? 14 नंबरच्या पोझिशनला अफर्मेशन द्यायचं आहे की माझे शोल्डर संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे, माझ्या शोल्डरला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे आणि माझ्या शोल्डरमधनं जे काही स्ट्रेस आहे, तो जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून गेलेली आहे. अफर्मेशन देताना या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. आता पोझिशन नंबर 15. पोझिशन नंबर 15 कुठे आहे? की आपलं जे स्वादिष्टान मणिपूर चक्र जे आहे ना, त्या मणिपूर चक्राचं समोरून बघायचंय की नाभीच्या 3 बोट वरती आहे की नाही. मग बॅक साईडला पण आपली जिथे नाभी असेल त्याच्या 3 बोट वरती पोझिशन नंबर 15 येणार. नाभीच्या 3 बोट वरती आपल्याला अफर्मेशन द्यायचंय. माझं मणिपूर चक्र बॅक साईडना पण अफर्मेशन देताना की माझं मणिपूर चक्र संपूर्णतः बॅलन्स आहे, मी खूप कॉन्फिडन्स आहे. बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडनी आपल्याला काय करायचं आहे? हिलिंग द्यायची आहे. कारण की आपल्याला बॅक साईडला जिथे कुठे पेन असेल तो संपूर्ण रिमूव्ह होतो. ह्या प्रकारची जे आपण समोरून मागून जे हिलिंग देतो ते हिलिंग संपूर्ण बॉडीमध्ये पोचते. कळालं का? माझं मणिपूर चक्र संपूर्णतः बॅलन्स झालेलं आहे. माझ्या मणिपूर चक्रातून जे काही निगेटिव्हिटी होती, जे काही ब्लॉकेजेस आहे ते परमनंटली रिमूव्ह झालेले आहे. येस, मी खूप कॉन्फिडंट आहे. माझ्या इच्छाशक्ती खूप दांडगी आहे. मला जे काही मिळवायचं आहे ते आज मी मिळवणार आहे. आजचा दिवस माझाच आहे. जितकं शक्य होत असेल तितकं तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन तुमच्या मणिपूर चक्राला द्यायचं आहे. येस. येस. नेक्स्ट आहे आपलं मणिपूर चक्राच्या एक्झॅक्ट नंतर आपलं स्वादिष्टान चक्रची बॅक साईड. म्हणजे जिथे स्वादिष्टान चक्र आपली जिथे गर्भापिशवी असते, जेनेटल ऑर्गन्स असतात, ते बॅक साईडला आपल्याला गर्भापिशवीच्या एक्झॅक्ट बॅक साईड म्हणजे आपल्या दोन्ही किडनी जेव्हा आपण ह्या स्वादिष्टान चक्राची हिलिंग करतो तेव्हा आपले किडनी रिलेटेड किडनी स्टोन असतील, जो काही प्रॉब्लेम असेल तो हिल व्हायला काय होते? मदत होत असते. म्हणून
ही जी काही 18 पॉईंटची हिलिंग आहे याने आपल्या 7 चक्रांना बॅलन्सिंग मिळतं. आपली मेंटल ही 21 दिवसाची जेव्हा आपण साधना कंटिन्यू करतो, तर आपलं संपूर्णतः बॉडी, तुम्ही ज्या दिवशी साधना चालू करणार त्याच्या आदल्या दिवशीचा तुम्ही एक फोटो काढायचा आहे, आणि ज्या दिवशी तुमची साधना संपेल तो 22व्या दिवशीचा तुम्हाला एक फोटो काढायचा आहे. तुम्हाला तुमच्या सेल्फी चॅलेंज घ्या आणि ही हिलिंग करून बघा की किती फरक जाणवेल. कळालं का? एक सेल्फी चॅलेंज घ्या, स्वतःला एक चॅलेंज द्या की मी आधी ही साधना, जेव्हा मी अट्युनमेंट घेणार, अट्युनमेंट घेतल्यानंतर ही मी डेली प्रॅक्टिस करणार आहे, त्याच्या आधीचा एक फोटो काढा आणि नंतरचा एक फोटो काढा. तुम्हाला तुमच्यामध्ये चेंजेस दिसायला लागतील. येस. 16 नंबरचा पॉइंट आपल्याला स्वादिष्टान चक्राच्या बॅक साईडला, एक्झॅक्ट बॅक साईडला आपल्या माकड हाडावरती इमॅजिन करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि त्याला अफर्मेशन द्यायचं आहे. येस. पुढचं आहे पोझिशन नंबर 17. हे आपलं माकड हाडाचं शेवटचं पॉइंट. कुठे आहे? माकड हाडाचा एकदम खालचा भाग. तिथे आपल्याला काय करायचं? रूट चक्र आहे. रूट चक्राला हिलिंग द्यायचं आहे की माझं रूट चक्र संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे, याला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझे रूट चक्र, माझे पाय आणि माझ्या रूट चक्राची कनेक्टेड प्रत्येक अवयव हे संपूर्णतः सकारात्मक आहे, संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे आणि संपूर्णतः मला सपोर्टिव्ह आहे. काय करायचं? या पद्धतीने आपल्याला रूट चक्राला हिलिंग करायचं आहे. माझ्या मनात खूप कॉन्फिडन्स आहे. रूट चक्राला हिलिंग करताना आपल्याला इमॅजिन करायचं आहे तिथे लम नावाचा मंत्र आणि रेड कलर, कलर देखील तुम्ही हे बघा कसं होतं ना की एकदम आपण जेव्हा चक्रांची मेडिटेशन सुरू करतो तेव्हा थोडा त्रास होतो. त्यामुळे ही जी काय 18 बॉडी पॉइंट्सची हिलिंग सांगितली आहे ती करा. आणि ज्यांना मेडिटेशन करणं शक्य असेल त्यांनी 21 डेजचं मेडिटेशन पण करू शकता. येस. नंतर आपले पाय, तळपाय. जे तळपायावरती आपलं संपूर्ण शरीर असतं बघा. प्रेशर असताना ॲक्युप्रेशरच्या आपल्या हातावरती आणि पायावरती पॉइंट्स आहे. हे संपूर्ण शरीर, ॲक्युप्रेशरचं संपूर्ण शरीर आपल्या हातावर आहे, तसंच पायावर देखील आहे. आणि आपले तळपाय आपल्या संपूर्ण बॉडीचा काय असतं? भार उचलत असतात, बरोबर ना? म्हणून रोज तळपायाला तेल लावणं गरजेचं आहे. तेल तर लावणंच ते तर आहे, कारण की ते तेल काय होतं? पूर्ण बॉडीला एनर्जी देतं. आणि त्यात हेच करता करता आपल्याला काय करायचं? तळपायांना देखील ग्रॅटिट्यूड करायचंय, तळपायांना देखील हिलिंग द्यायचंय. आपल्याला जे काही तळपायातलं जे हिलिंग दिल्या जातं ना ते संपूर्ण पायाला पोचतं आपल्या आणि मग बॉडीला पण पोचतं. कळालं का? तळपायाला हिलिंग देणं का गरजेचं आहे? कारण आपल्याला ते सांभाळत आहे, सगळं आपल्या बॉडीचा भार त्याच्यावरती पडलेला असतो, म्हणून त्याला हिलिंग देणं गरजेचं आहे. येस. कळतंय का? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे? कुठला पॉइंट समजला नाही? जितके शक्य असतील तितकं आपल्याला काय करायचं? प्रत्येक बॉडी पार्टला, प्रत्येक जिथे तुमचं दुखणं आहे ना, पर्टिक्युलर तुम्ही जेव्हा रेकीला कॉल करून जिथे तुमचं दुखणं आहे तिथे तुमच्या दोन्ही हातांनी काय करायचं? हिलिंग द्यायची. आणि 21 डेज स्वतःची हिलिंग पहिल्यांदा करायची आहे. स्वतःला आपल्याला भरून घ्यायचंय. स्वतःला पहिलं भरायचं आहे, मग इतरांना मदत करायची. आणि इथे तुमचाच घडा भरलेला नसेल आणि तुम्ही इतरांना मदत करेल तर उपयोग होईल नाही, आणि तुमची एनर्जी तुम्हाला डाऊन वाटायला लागेल, तुम्हाला थकवा येईल. पहिल्यांदा तुम्ही स्वतः हिलिंग करून घ्या, स्वतःला प्रोटेक्टेड करा, स्वतःची एनर्जी वाढवा, स्वतःचे चक्र बॅलन्स करा, मग इतरांची मदत करा. येस. कळालं? इथे काही कोणाचे क्वेश्चन आहे का? कॅमेरा बंद करून बसू नका. मल्टीटास्किंग करतो आहात का आपण? एका वेळेस 2 कामं करायची सवय लागली आहे का आपल्याला? मग आपल्या स्वतःच्या बॉडीकडे लक्ष कसं राहणार? हो की नाही? इथपर्यंत समजलं आहे सगळ्यांना? चॅटबॉक्स मध्ये टाका बरं, पटकन सगळेजण चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय द्या. आहेत ना सगळे? सगळ्यांमध्ये ऊर्जा आहे ना? प्राणवायू सुरू आहे की नाही?
येस, 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 येस. आपल्याला जेव्हा रेकी ला आपण कॉल करतो तेव्हा आपल्याला चष्मा वापरायचा नाही आहे. आपल्याला मेडिटेशन बसला जेव्हा बसतो तेव्हा हेडफोन्स आणि चष्मा वापरणं अवॉइड करायचंय. रेखीला जेव्हा कॉल करतो आहे आपण या सगळ्या ऊर्जांना जेव्हा अनुभवतो आहे, चष्मा वापरायचा नाही, हे लक्षात ठेवायचंय. आणि पायाखाली बसताना आसन घ्यायचं. नेहमी मेडिटेशनला बसल्यावरती पायाखाली काय घ्यायचंय, आसन घ्यायचं आहे. येस. आज पौर्णिमा आहे. मी आधी सांगितलं नाही, पण शक्य असल्यास पाणी पिऊन बसा. एक ग्लास पाणी प्या. आपण चंद्र ध्यान करणार आहोत. अनिता शिंदे मॅम, सुरेखा वांगे मॅम, गुल्हाने मॅम, शक्य असल्यास कॅमेरे ऑन करा. आपण मेडिटेशन करतोय की नाही, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत फ्रीमध्ये पोहोचतोय की नाही, म्हणजे तुम्हाला कुठेतरी गरज असावी म्हणून ईश्वराने तुम्हाला इथपर्यंत आणलंय की नाही, त्याचा उपयोग करून घ्या. जे मिळतंय की नाही त्याला आपल्याला काय करायचं, त्याचा उपयोग करून घ्यायचा. येस. पाणी पिऊन बसले आहेत. रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचंय. डोळे हलके बंद, चष्मा काढून बसायचंय. ठीक आहे. इथून पुढे माझा व्हिडिओ बंद असेल, पण मी तुम्हाला सगळ्यांना ऑब्झर्व करणार आहे. डोळे हलके बंद ठेवायचे. सगळे रिलॅक्स पोझिशन मध्ये बसले आहात. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. संपूर्ण लक्ष श्वासांवरती केंद्रित करायचंय. येणारा आणि जाणारा श्वास. येणारा श्वास कोणत्या नाकपुडीतून येतो आहे आणि जाणारा श्वास कोणत्या नाकपुडीतून जातो आहे. संपूर्ण लक्ष ध्यानांवर केंद्रित करायचं आहे. आज पौर्णिमा. आज आपण चंद्राचं ध्यान करणार आहोत. चंद्र जो आपल्याला शीतलता प्रदान करतो आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपण आपल्या आईवडिलांना वंदन करतो आहे. मी माझ्या आईवडिलांची आभारी आहे. मी माझ्या समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी माझ्या फॅमिलीचे आभारी आहे. मी माझ्या नवऱ्याची आभारी आहे. मी माझ्या बायकोची आभारी आहोत. मी माझ्या मुलांची आभारी आहे. मी या भूतलावावरतील समस्त ईश्वर गुरूंची आभारी आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे द्यायचं आहे आणि आभार मानायचे आहेत. या भूमातेचे आभार मानायचे आहे. मला शेतकऱ्याचे आभार मानायचे आहेत, जो जाणते अजाणतेपणे प्रत्येक क्षणी माझ्यासाठी धावून आलेला आहे. त्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभारी आहे.
जो जाणते अजाणतेपणे माझ्यासाठी धावून आलेला आहे, माझ्या मदतीला आलेला आहे, त्या प्रत्येकाची मी आभारी आहे. मी समस्त ईश्वर, गुरु या ब्रह्मांडाची आभारी आहे. मी या ब्रह्मांडाची आभारी आहे. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे, संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासांसोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातून संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र यातून संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जात आहे. परमनंटली रिमूव्ह, परमनंटली रिमूव्ह, परमनंटली रिमूव्ह. कायम स्वरूप, कायम स्वरूपी, कायम स्वरूपी जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे, जी नकारात्मकता आहे, जे नकारात्मक विचार आहे, निघून जात आहे. बघा, तुम्ही चंद्राच्या शीतल छायेखाली बसले आहात. चंद्राचा शीतल छाया, आज दिव्य पौर्णिमा आहे. आपण या चंद्राच्या शीतल छायेखाली बसले आहोत. आकाशात संपूर्णतः शांती, संपूर्णतः सौंदर्य आणि ताऱ्यांनी आकाश संपूर्णतः भरलेलं आहे. संपूर्ण आकाश ताऱ्यांनी, चंद्राच्या शीतलतेने आणि संपूर्णतः शांतीने भरलेला आहे. या ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या सहस्रार चक्रापर्यंत पोचत आहे. सहस्रार चक्रापर्यंत पोचत आहे. ही चंद्राची शीतलता तुमच्या सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करत आहे. संपूर्णतः एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश चंद्रापासून त्याची शीतलता तुमच्यापर्यंत येऊन पोचली आहे. संपूर्ण थंडावा तुमच्यापर्यंत येऊन पोचलाय. एक शांती तुमच्यापर्यंत येऊन पोचली आहे. तुमच्या सहस्त्रार चक्रापासून आज्ञाचक्र, आज्ञाचक्रापासून थ्रोट चक्र, थ्रोट चक्रापासून अनाहत चक्र, अनाहत चक्रापासून मणिपूर चक्र, मणिपूर चक्रापासून स्वाधिष्ठान चक्र आणि स्वाधिष्ठान चक्रापासून रूट चक्र आणि संपूर्ण तुमचं शरीर, मन, सात चक्र यांना या पांढऱ्या कलरच्या शुभ्र प्रकाशाने, या शीतलतेने व्यापून टाकलाय. ह्या शीतलतेने तुम्हाला व्यापून टाकलं आहे. तुमच्या ही चंद्राची ऊर्जा, हे ईश्वर गुरूंचे आशीर्वाद तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करते आहे. तुमचे भावना, सर्व निगेटिव्ह भावना निघून गेल्या आहे आणि तुमच्या ज्या काही भावना आहे, ज्या शरीरात दबलेल्या आहे, त्यांना बॅलन्स करत आहे. ही चंद्राची ऊर्जा, ही शीतलता तुमच्या मनाला सामर्थ्य प्रदान करत आहे. तुमच्या मनाला पॉझिटिव्हिटी प्रदान करत आहे. तुमच्या शरीरात, तुमच्या सात चक्रांमध्ये ही चंद्राची शीतलता पोचली आहे. हा पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश पोचलाय. हा पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीराभोवती पोचलाय आणि तुमच्या मनाला, शरीराला, भावनांना याची शीतलता प्रदान करत आहे.
ही शीतलता तुमच्या भावनांना स्टॅबिलिटी देत आहे. तुमच्या भावनांचं संतुलन होत आहे. संपूर्णतः बॅलन्स आहात तुम्ही. संपूर्णतः पॉझिटिव्ह आहात. संपूर्णतः पॉझिटिव्ह. संपूर्णतः पॉझिटिव्ह. संपूर्णतः रिलॅक्स आहात. ही शीतलता तुम्हाला स्वास्थ्य प्रदान करत आहे. या चंद्राच्या छायेखाली तुम्ही खूप रिलॅक्स आहात. खूप पॉझिटिव्ह आहात आणि तुमच्या चेहऱ्यावर खूप छान स्माईल आलेली आहे. खूप सुंदर स्माईल आलेली आहे. चांदण्या रात्री तुम्हाला या चंद्राची शीतलता प्रदान झालेली आहे आणि तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. या स्वास्थ्य लाभामुळे तुमच्या भावना बॅलन्स झाल्या आहात आणि या बॅलन्स भावनेमुळे तुमच्यामुळे तुमच्या शरीरात, मनात, सात चक्रामध्ये एक प्रकारची सकारात्मकता आलेली आहे. संपूर्ण सकारात्मकता आल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक सुंदर हास्य उमटलं आहे. सुंदर हास्य उमटलं आहे. सुंदर हास्य. आजूबाजूला एक छानशी हवेची सुंदर हलकीशी झुळूक येत आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती एक हास्य उमटलं आहे. हास्य उमटलंय. खूप छान हास्य उमटलंय. एक सुंदरशी स्माईल तुमच्या चेहऱ्यावरती. सुंदर स्माईल. खूप रिलॅक्स वाटत आहे. संपूर्ण बॉडी रिलॅक्स आहे. संपूर्ण बॉडी, संपूर्ण भावना रिलॅक्स आहे. संपूर्ण विचारांनी तुम्ही रिलॅक्स होत आहात. संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संपूर्ण बॉडी एकदम पॉझिटिव्हिटीने भरलेली. खूप शीतलता तुम्हाला प्रदान झाली आहे. खूप करुणा तुमच्या मनामध्ये, तुमच्या शरीरामध्ये निर्माण झाली आहे. तुमचं हृदय प्रेमाने भरून गेलेलं आहे. खूप रिलॅक्स आहात तुम्ही. खूप रिलॅक्स. खूप रिलॅक्स. खूप रिलॅक्स आहात. सर्व लक्ष बॉडीवरती केंद्रित आहे. विचारांवरती केंद्रित आहे आणि चंद्राच्या शीतल छायेवरती केंद्रित आहे. शीतल, हळुवारपणे चालणारी शीतलता. एक मंद मंद हळुवारपणे चालणारी हवेची झुळूक. आणि तुम्ही, फक्त तुम्ही, सकारात्मक तुम्ही, पॉझिटिव्ह तुम्ही, हेल्दी तुम्ही, आनंदी तुम्ही, ऐश्वर्यवान तुम्ही. यू आर द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. यू आर द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. यू आर द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. रिलॅक्स आहात. रिलॅक्स आहात. संपूर्ण रिलॅक्स आहात. संपूर्ण रिलॅक्स. संपूर्ण रिलॅक्स. संपूर्णतः स्वस्थ तुम्ही आहात. हळुवारपणे ओंकारचा जप करायचा आहे आपल्याला 3 वेळा. हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे आणि ओंकार गुंजन करायचं आहे. ओ रिलॅक्स. पूर्णतः रिलॅक्स. पूर्णतः रिलॅक्स. शांती, शांती, शांती. हळुवारपणे परत यायचंय आपल्याला. हळुवारपणे परत यायचंय. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. हळुवारपणे परत यायचंय.
हळुवारपणे परत यायचंय. संपूर्णतः हळुवारपणे परत याय, कुठलीच घाई करायची नाहीये. रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. कुठलीच घाई करायची नाहीये. आणि आपल्याला हात सोडायचे आहे आणि या ऊर्जा आपल्या डोळ्यांपर्यंत पोचवायची आहे, चेहऱ्यावरती फिरवायचं आहे. येस. हा, मधुमती मॅम अनम्यूट करा. कसा होता बोल. तुमचा अनुभव? ऍक्च्युली ना आज अकॅडमी मध्ये कोणीच नाहीये, त्यामुळे मी डोळे बंद करू शकले नाही, पण मी पहिल्यांदा एवढ्या कॅम्पस मध्ये एकटी थांबलीये. अरे वा. असा अनुभव आहे. खूप छान, खूप छान. येस, कॉन्फिडंट आहात तुम्ही. हा. येस. छान वाटलं. चला, थँक्यू. येस. हा, कीर्ती मॅम, तुम्ही केलं आज मेडिटेशन? मला डोळ्याला थोडी जळजळ वाटली. जळजळ वाटली, ओके. परत थोडंसं ध्यान करा आणि शांततेने डोळ्यावरती थंड पाणी मारा. काय करायचंय? एकदम थंड पाणी घ्यायचं आणि आपल्या डोळ्यावरती, चेहऱ्यावरती हे करायचंय. येस. हा, वैशाली मॅम, तुम्ही अनम्यूट करा. येस. येस, नमस्कार मॅम. तुमचा अनुभव शेअर करा. तुम्ही मेडिटेशन केलं आज? येस. कसा होता, तुम्हाला कसं वाटलं? रिलॅक्स वाटलं मॅडम. रिलॅक्स वाटलं. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे मेडिटेशन, थोडी थोडी करायची रोज, जेणेकरून काय होईल की बॉडीमध्ये जे काही ब्लॉकेजेस असतील ते हळुवारपणे रिमूव्ह होतात आणि आपले चक्र बॅलन्स होतात. येस. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. हेमांगी मॅम. रिलॅक्स वाटलं मला जरा. रिलॅक्स वाटलं. हो, रिलॅक्स वाटलं. येस. पण इमॅजिन होत होतं का सगळं आज तुम्हाला? आज कुठे जडपणा वाटला का? नाही, आता नाही वाटलं मला वाटलं जरा. नाही. अजिबात नाही. येस येस. अजिबात चला, नाही. व्हेरी हा. गुड. येस. अजून कोणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे का? मी एक्सपिरियन्स का घेते माहितीये का, की तुमच्यामुळे इतरांना मोटिवेशन मिळतं, की हा एक्सपिरियन्स घेतल्याने ना तुमचं बघून कोणीतरी अजून आपल्या स्वतःच्या बॉडीवरती लक्ष केंद्रित करेल आणि आपल्याला कमीत कमी गोळ्या घेण्याचं काम पडलं पाहिजे. आपण जे काही आपल्याला गोळ्यांनी त्याचे साईड इफेक्ट, ॲलोपॅथीचे खूप सारे साईड इफेक्ट असतात, बरोबर ना? तर त्या गोळ्या एका गोष्टीसाठी आपण गोळ्या घेतो, दुसऱ्या गोष्टीवरती त्याचा परिणाम होतो. मग बॉडीच्या या सगळ्या गोष्टींना आपण काय करायचं, एकदम नॅचरली हिलिंग कसं करता येईल, नॅचरोपॅथीने हिल कसं करता येईल, मी माझ्या बॉडीला, माझ्या 7 चक्रांना कसं काय नॅचरली बॅलन्स साधू शकेल हे बघायचंय. ठीक आहे. गोळी घेता घेता पण आपल्याला काय करायचं आहे, ही गोष्टी सपोर्टिव्ह मेडिसिन, ऍज अ सपोर्टिव्ह अल्टरनेटिव्ह थेरपी शिकतोय आपण, जेणेकरून कुठेतरी कधीतरी माझ्या गोळ्यांचं प्रमाण, जे मी गोळ्या घेत आहे, माझे काही बॉडीमध्ये डिसऑर्डर आहे, जे काही डिसीज आहे, ते मी क्युअर करायला काय होईल, नॅचरोपॅथीनी मला मदत होणार आहे. ठीक आहे. म्हणून तुमचा एक्सपिरियन्स शेअर केल्याने काय होईल, दुसऱ्यांना मोटिवेशन मिळतं, की तुमच्यामुळे कुठेतरी कोणी गरजू असेल तर त्यांना काय होतं, त्या गोष्टी पोचतात आणि त्यांना मदत मिळते. म्हणून मी एक्सपिरियन्स शेअर करायला म्हणते, दुसरं काहीच नाही. येस. थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य ब्रेकी शक्ती, हे ईश्वर गुरु, हे ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल बेस्ड यू. हे ईश्वर गुरु तुम्हाला सुखा समाधानात ठेवो. धन्यवाद. थँक्यू सो मच.